रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ब्रह्मानंदम परमस्कुदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मी किसन महाराज चौधरी, यूट्यूब चॅनल पसायदान आणि गेले काही दिवस आपण ज्ञानेश्वरीतील योगचिंतन या विषयावर चिंतन मांडत आहोत. मागच्या काही भागांमध्ये आपण ज्ञानेश्वरीतील योगचिंतन या विषयाच्या संदर्भात 6वा अध्याय पूर्ण केला की ज्याचं नाव आत्मसंयम योग अशा प्रकारचं आहे. या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी अष्टांग योग सांगितला, त्याचबरोबर कुंडलिनीचं महत्त्व सांगितलं. आपल्याजवळ हातचं काही न ठेवता माऊलींनी एवढं भरभरून दिलेलं आहे. योगशास्त्रावरची जेव्हा काही पुस्तकं लिहिली जातात तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींच्या या संपूर्ण योगशास्त्राचा आधार घेऊनच त्यांना पुढे चिंतन मांडावं लागतं. आज आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. या अध्यायाचं नाव ज्ञान विज्ञान योग अशा प्रकारचं आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की काही अध्यायांची सुरुवात माऊलींनी गणेशाला वंदन करून केली आहे. काही अध्यायांची सुरुवात माऊलींनी श्रोत्यांना वंदन करून केली आहे. काही अध्यायांची सुरुवात किंवा बऱ्याचशा अध्यायांची सुरुवात माऊलींनी गुरूंना वंदन करून केलेली आहे. पण 7व्या अध्यायामध्ये मात्र भगवान श्रीकृष्णांनी एकदम बोलायला सुरुवात केली आणि ते अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना, मी तुला योग काय आहे हे सांगितलं. आणि खरं तर जे योगी असतात ना ते भगवंताचे अगदी प्रिय झालेले असतात. नव्हे नव्हे ते भगवंतच असतात. मी तुला योगमार्ग सांगितला आणि पूर्णपणे तू आता योगी झालेला आहेस. योग्यांची आणि भगवंताची किती जवळीक असते. तुम्हाला एकदा प्रश्न विचारला होतास की कृष्णा, तू कुणाचं ध्यान करतो आहे? त्यावेळेला मी तुला सांगितलं मी पितामह भीष्मांचं ध्यान करतो आहे. पितामह भीष्म हे योगी होते. भगवंताला योगी अत्यंत प्रिय असतात कारण ते भगवंताचे भक्त असतात. एकदा नारद मुनी वैकुंठाला गेले आणि भगवान विष्णूंची भेट घ्यायची होती. द्वारपाल बाहेर उभे होते. नारदांना द्वारपालांनी अडवलं. ते नारदांना आत जाऊ देईनात. नारदांनी विचारलं आणि सांगितलं की भगवंताला सांगा मी नारद आलो आहे. तेव्हा त्या द्वारपालांनी सांगितलं की तुम्ही इथेच थांबा. नारद तिथे थांबलेत आणि आतून निरोप आला की भगवंत असं म्हणतात, मी पूजा करतो आहे, तोपर्यंत माझी पूजा झाल्यानंतर तुम्ही या. नारद बराच वेळ थांबले परंतु आतून काही पुन्हा निरोप आला नाही. शेवटी पूजा संपली आणि नारद आतमध्ये गेले आणि भगवंताला विचारलं, भगवंत तुम्ही तर सर्वे सर्व आहात, मग तुम्ही कुणाची पूजा करता? तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं, नारदा, या प्रश्नाचं उत्तर तुला पृथ्वी तलावर मिळेल. तू पृथ्वी तलावर जा, एका अरण्यामध्ये जा. त्या ठिकाणी एक झाड आहे. त्या झाडाच्या खाली एक शेणाचा पोह पडलेला आहे आणि त्या शेणामध्ये एक किडा वळवळ करतो आहे. त्याला जाऊन हा प्रश्न विचार. नारदांनी भगवंताच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि नारद खाली आला कारण ते इच्छागमनी होते. पाहतो तर खरंच त्या झाडाच्या खाली एक पोह आहे. त्या शेणामध्ये किडा वळवळ करतो आहे
आणि नारदाने त्या किड्याला प्रश्न विचारला की भगवंत पूजा करतात ते कोणाची पूजा करतात आणि का पूजा करतात? त्या किड्याने एक वार नारदाकडे पाहिलं आणि बिचारा मरून गेला. नारदाला प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही. नारद पुन्हा वर आले. भगवंताला विचारलं, मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. तो किडा मात्र वळवळ करून मरून गेला. भगवंताने सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर तुला पृथ्वी तलावरच मिळेल. तू पुन्हा पृथ्वी तलावर जा. एक सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये एक राजहंस पक्षी क्रीडा करतो आहे, त्याला तू हा प्रश्न विचार. नारद मुनी खाली आले. खरंच त्या सरोवरामध्ये एक राजहंस पक्षी जलक्रीडा करत होता. नारदाने त्याला विचारलं, मी भगवंताची भेट घ्यायला गेलो तेव्हा भगवंत पूजा करत होते, ते कुणाची पूजा करत होते आणि का पूजा करत होते? राजहंस पक्षाने एक वार नारदाकडे पाहिलं आणि तडफड झाली आणि तो पक्षी मरून गेला. नारदाला मोठं नवल वाटलं. प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही. पुन्हा नारद भगवंताकडे आले. भगवंताला घडलेला प्रसंग सांगितला. भगवंतांनी सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर तुला पृथ्वीतलावरच मिळेल. एक राजवाडा आहे आणि त्या राजवाड्यामध्ये राजाला पुत्रप्राप्ती झालेली आहे. त्या ठिकाणी नामकरण विधी चालू आहे. त्या लहानशा राजपुत्राला तू जाऊन विचार, प्रश्नाचं उत्तर तुला तिथे मिळेल. तेव्हा नारद मुनी खाली आले आणि खरंच त्या राजवाड्यामध्ये नामकरण सोहळा चाललेला होता. मनामध्ये थोडी भीती होती की राजाच्या मुलाला, राजपुत्राला आपण प्रश्न विचारतो आहे आणि जर पूर्वीच्या 2 प्रसंगाप्रमाणेच घडलं तर राजा आपल्याला जिवंत सोडणार नाही. पण भगवंताच्या वचनावर नारदाचा विश्वास होता. नारद खाली आला. तिथल्या सुहास्यवदना बाजूला झाल्या आणि पाळण्यात असणारं ते लहान मूल पाहिलं आणि नारदाने त्याला प्रश्न विचारला की मी भगवंताच्या भेटीला गेलो त्यावेळेला भगवंत पूजा करत होते, ते कोणाची पूजा करत होते आणि का पूजा करत होते? तो तेजस्वी बालक मनुष्यवाणीने बोलू लागला, हे ऋषीवर, जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा प्रश्न विचारला तेव्हा मी शेणात वळवळ करणारा एक किडा होतो. पण तुमचं मला दर्शन झालं आणि मला पुढचा जन्म राजहंस पक्षाचा मिळाला. दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही मला हा प्रश्न विचारला त्यावेळेला तुमचं मला पुन्हा एकदा दर्शन झालं आणि मला राजघराण्यामध्ये राजपुत्राचा जन्म मिळाला. संत दर्शनामुळं एवढा मोठा फायदा होतो. भगवान विष्णू संतांची पूजा करतात, भगवान विष्णू योग्यांची पूजा करतात. अर्जुना, योग्याचं महत्त्व हे एवढं मोठं आहे. आज मी तुला ज्ञान आणि विज्ञान आणि अज्ञान हे नेमकं काय आहे हे तुला सांगणार आहे. तुला आत्मसंयम योग सांगितला. आत्मसंयम योग यामुळं माणसाला प्रपंचातलं ज्ञान होतं आणि प्रपंच जर अध्यात्म करायचं असेल तर आत्मसंयम असणं हे जास्त गरजेचं आहे. आत्मप्राप्तीसाठी आत्मसंयमाची गरज आहे आणि म्हणून तुला मी आज हा ज्ञानविज्ञान योग सांगत आहे. भगवंताने अर्जुनाला प्रपंच ज्ञान आणि आत्मज्ञान या दोन्हीतला फरक खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितला. आणि हे सगळं सांगत असताना ते असं म्हणतात की आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. या ठिकाणी माऊलींनी मोठी सुंदर ओवी सांगितली आहे. ते म्हणतात की आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं याला आपण ज्ञान असं म्हणतो. याच्या पलीकडे जाऊन जे काही व्यवहारातले ज्ञान असतं त्याला आपण विज्ञान असं म्हणतो. आणि व्यवहार ज्ञानाला किंवा विज्ञानाला सत्य समजून आपण जे वर्तन करतो त्याला अज्ञान असं म्हणतात. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या तिन्ही गोष्टी
आपल्याला प्रपंचात राहून प्राप्त करता येतात. प्रपंचामध्ये 3 गोष्टी असतात. एक जाणणारा असतो, जाणणं म्हणजे नेमकं काय आहे ते असतं, आणि जाणण्याची वस्तू काय आहे हे असतं. या 3ही गोष्टी आपल्याला प्रपंचात समजतात. पहिली गोष्ट, जाणणारा कोण आहे हे आपल्याला समजतं, जे आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते समजतं, आणि जो जाणणारा आहे तेही समजतं. या तिन्हींच्या पलीकडं जाऊन जे असतं त्याला स्वरूपज्ञान असं म्हणतात, त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. अनेक मोठ्या माणसांच्या जीवनामध्ये आपल्याला या तिन्ही गोष्टी आणि या तिन्ही गोष्टींच्या पलीकडे जाऊन आत्मप्राप्ती झालेल्या व्यक्ती आपल्याला दिसतात. संत तुकाराम महाराजांनी प्रपंच केला, प्रपंच त्यांनी जाणला, प्रपंचामध्ये नेमकं काय आहे ते त्यांनी ओळखलं, आणि मग एकदा का प्रपंचाचं ज्ञान झालं, प्रपंचातली वस्तू त्यांनी जाणून घेतली, जाणणारे ते स्वतः होते. या तिन्हींच्या पलीकडे जाऊन त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं त्याला पण आत्मज्ञान असं म्हणतो. भामचंद्र डोंगरामधील एका गुहेमध्ये तुकाराम महाराजांनी 15 दिवस साधना केली. या साधनेमधून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं. जळीस्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र भगवंतमय विष्णुमय जग अशी त्यांची अवस्था प्राप्त झाली. आणि मग प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर सगळ्या चित्तवृत्ती त्यांच्या बदलून गेल्या. अनेक थोर विभूतींच्या बाबतीमध्ये आपण हेच पाहतो. स्वामी विवेकानंद असतील किंवा ऋषी अरविंद घोष असतील, यांच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला अशा कितीतरी प्रकारच्या घटना या दिसून येतात. या ठिकाणी माऊली असं म्हणतात, भगवंताने ज्ञान हे प्रपंचातलं ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय, प्रपंचात राहूनसुद्धा हे आपल्याला कसं जाणता येतं, यासाठी मोठी सुंदर अशा प्रकारची उदाहरणं दिली. अत्यंत सोप्या भाषेमध्ये माऊली या ठिकाणी म्हणतात, तैसे आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलथिरी विपाईला निघे. हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अनेक माणसं असतात, प्रयत्न करतात. ते म्हणतात तैसे आस्तेच्या महापुरे, हे जाणून घेण्यासाठी अनेक लोक या मार्गाने निघतात, परंतु पोहोचणारा मात्र, पैलथिरी जाणारा मात्र त्याच्यातला एखादाच असतो. म्हणून सामान्य गारो हे सांगता वडील गोठी आहे, परी ते बोलो येई पाहे आता प्रस्तुत ऐक. आणि म्हणून पुन्हा माऊलींनी भक्तांचे जे काही माणसांचे 4 प्रकार सांगितलेत. एक आर्त आहे, एक मुमुक्षु आहे, एक अर्धार्थी आहे आणि एक ज्ञानी आहे. पहिला जो प्रकार सांगितला भक्तांचा तो आर्तभक्त. आर्तभक्त म्हणजे ज्याला भगवंताची ओढ लागलेली असते, अशा प्रकारचा भक्त त्याला पण आर्तभक्त असं म्हणतो. दुसरा जो आहे तो मुमुक्षु, म्हणजे जाणून घेण्याची ज्याची इच्छा असते असा जो भक्त असतो तो मुमुक्षी असतो. काही भक्त अर्थार्थी असतात, म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी भगवंताची भक्ती करणारी अशी माणसं असतात, ती अर्थार्थी असतात. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे ज्ञानी भक्त. मग असे ज्ञानी भक्त हे फार थोडेच असतात. ही जी शरीर तयार झालेलं आहे हे अष्टधा प्रकृतीने तयार झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतं, आणि मन, बुद्धी आणि अहंकार या 3 गोष्टी सर्व मिळून 8 गोष्टींनी हे आपलं मानवी शरीर तयार झालेलं असतं. म्हणून याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात. आणि ही अष्टधा प्रकृती ही केवळ या प्रकृतीचं प्रतिबिंब, म्हणजे माझं प्रतिबिंब म्हणजे ही प्रकृती आहे. वास्तविक ही प्रकृती ही वास्तव नाही, ही भ्रामक आहे. मी आणि प्रकृती जरी बाहेरून एकच दिसत असलो तरी फरक मात्र दोन्हीमध्ये फार वेगळ्या प्रकारचा असतो. कारण मी म्हणजे प्रकृती नाही आणि प्रकृती म्हणजे मी नाही. त्यांनी मोठ्या सुंदर ओव्या सांगितलेल्या आहेत या ठिकाणी. ते म्हणतात, ते सूक्ष्म प्रकृती कोंडे जे स्थूळाची या अंगाघडे, ते भूतसृष्टीची पडे टांक साळ, चतुर्विधा ठसा
उमटो लागे या पैसा मोला तरी सरसा परी थरची आनान. म्हणजे या 84 लक्ष योनीमधून ज्या वेळेला हा जीव फिरत असतो त्यावेळेला त्याला मानवी देह प्राप्त होतो आणि या मानवी देहामध्ये त्याला मी कोण आहे किंवा त्याला स्वरूपज्ञान होणं हे महत्त्वाचं असतं. तरी नामरूपाचा असिसो प्रकृतीचं कीजे. नाम आणि रूप या दोन्हींच्या गोष्टींमुळं वास्तविक त्याची प्रकृती तयार झालेली असते. मग जे आखुनी नाणे विस्तारी पाठी तयाची आठडी करी माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी. मग एकदा का ही अष्टप्रकृती प्राप्त झाली की मग त्याच्यामध्ये माणसं त्याच्या गुणधर्मानुसार कर्म करत असतात आणि ही कर्म करत असताना त्याच्यातलं उचित कर्म कोणतं आहे आणि त्या कर्माने माझ्यापर्यंत त्याला कसं येता येईल यासाठी त्याला जे हवं असतं, ज्याला जे पाहिजे असतं त्याला विवेक आणि त्याला ज्ञान असं म्हणतात. वास्तविक रोहिणीचं जळ आपण पाहतो किंवा मृगजळ पाहतो. हे मृगजळ किरणांपासून तयार झालेलं असतं. सूर्याची किरणं ही पाण्यावर पडतात, हवेवर पडतात आणि मृगजळ आपल्याला भास होतो की हे पाणीच आहे की काय. म्हणजे मृगजळासाठी किरणांची आवश्यकता असते, पण किरण हे शेवटी सूर्यापासून निर्माण झालेले असतात. तसं ही जी प्रकृती आहे ही प्रकृती ऐसे होय दिसे न दिसे हे मदची माझी असे मिया विश्व धरिले जैसे सूत्रे मणी. या संपूर्ण जे विश्व आहे या संपूर्ण विश्वाचा करता धरता निर्माता हा मीच आहे. आदी मध्य आणि अंत हे सगळं मीच आहे, पण मी मात्र कुठेही त्या ठिकाणी नसतो. माझं प्रतिबिंब स्वरूपात ही प्रकृती काम करत असते. माऊलींनी मोठी सुंदर ओवी लिहिली की सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सभ्य अभ्यंतरी. म्हणजे सोन्याचंच मणी करावेत आणि ते सोन्याच्याच धाग्यामध्ये गुंफावेत अशा प्रकारची माझी स्थिती आहे. हे विश्व जे निर्माण केलेलं आहे ना हे मी असं निर्माण केलेलं आहे की सोन्याच्या धाग्यामध्ये सोन्याचे मणी गुंतावेत आणि एखादा हार तयार व्हावा अशी ही सगळी सृष्टीची रचना मी केलेली आहे. वास्तविक सोनं हे माझ्यामध्ये मी जो आहे तो आत्मतत्वाने किंवा चैतन्य रूपाने प्रत्येकामध्ये नटलेला आहे. रूपं प्रत्येकाची वेगवेगळी असतील, परंतु त्यातलं चैतन्य मात्र माझंच आहे आणि हे चैतन्य ज्याला जाणून घेता येतं तो ज्ञानी माणूस असं म्हणतो. चैतन्य सगळ्या ठिकाणी सारखं आहे. मी अगदी एक विनोदाने दृष्टांत सांगत असतो. एक गृहस्थ होता, श्रीमंत होता. अर्थात त्याच्या देवघरामध्ये देवसुद्धा सगळे सोन्याचेच होते. सोन्याचा खंडोबा, सोन्याचा घोडा, सोन्याचा कुत्रा अशी ती मूर्ती होती छान. सगळे देव सोन्याचे होते. काही काळानंतर त्याला गरिबी प्राप्त झाली आणि मग मनामध्ये विचार आला की आपण हे सगळं विकून टाकावं. म्हणून तो एका पिढीवर गेला आणि त्या सोनाराला सांगितलं की मला हे विकायचं आहे. हा सोन्याचा खंडोबा आहे, सोन्याचा घोडा आहे, याला काय भाव तुम्ही देणार? तेव्हा त्यांनी सांगितलं हा जो घोडा आहे ना त्यावेळेची गोष्ट आहे, जुन्या काळातली. आता सोन्याला खूपच भाव आहे, पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या घोड्याचा भाव 2000 रुपये तोळा. आणि विचारलं या खंडोबाचा भाव काय? तेव्हा त्यांनी सांगितलं हा 500 रुपये तोळा. तेव्हा त्याला त्यांनी हे सगळं ऐकल्यावर त्याला जरा शंका आली. तो म्हणाला की घोड्याचा भाव तुम्ही 2000 रुपये सांगितला, सॉरी जरा मगाशी थोडं चूक झाली, घोड्याचा भाव तुम्ही 2000 रुपये सांगितला आणि देवाचा भावही तुम्ही तेवढाच सांगताय. वास्तविक तो घोडा आहे आणि हा देव आहे, देवाला भाव वेगळा असला पाहिजे. तेव्हा तो दुकानदार म्हणाला, तो सोनार म्हणाला अरे तुझ्या दृष्टीने तो घोडा आहे आणि तुझ्या दृष्टीने तो खंडोबा आहे, पण माझ्या दृष्टीने फक्त ते सोनं आहे आणि सोन्याचा भाव हा सारखाच असतो. तसं चैतन्य हे सगळ्यांच्या ठिकाणी सारखंच असतं, फक्त आपण आकाराने विकाराने त्यात भेदभाव केलेले असतात. तुर्तात आपण याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.